काय शिकायचं आज? नीतिसूत्र नक्की आवडतं सर्वांना? पहा, ज्ञान आहे. शलोमोन राजानं देवाकडे ज्ञान मागितलं आणि देवानं त्याला भरपूर दिलं. आज तेच ज्ञान परत आपल्याकडे येत आहे आणि म्हणतो, माझ्या मुला तू आपल्या ज्ञानाकडे लक्ष लाव. काय म्हणतो शलोमोन राजा? माझ्या मुला तू माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव. नीतिवचन त्याचा 5व्या अध्यायाकडे आज आपण येतो. मिळालं सर्वांना? नीतिवचन 5वा अध्याय. जसा काही देव आपल्याशी बोल. काय म्हणो देव? शलोमोनाच्या तोंडातून देव आपल्याशी बोलतो आणि म्हणतो, पहिलं वचन, माझ्या मुला माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव. ज्ञान कोणाचं? कोण देतो? देव. बरोबर आहे. माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव, माझ्या बोधाकडे तू कान दे. माझ्या बोधाकडे. आता हे ज्ञान आणि बोध आपल्याला कुठे मिळेल? बरोबर आहे. शाळेत मिळेल का? रस्त्यात मिळेल का? नाही नाही नाही. देवाच्या मंदिरामध्ये हे ज्ञान आणि बोध दर रविवारी आपल्याला मिळत आहे. हा वरून येतो, आपल्याला मिळतो, आपण सुखी होतो. आमेन. आपण सुखी होतो. आणि आज परत आपण ज्ञान घेणार आहोत. म्हणून मी अगदी सोप्या भाषेमध्ये लहान मुलांना समजावून सांगावं तसं मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, माझ्या पहिलं वचन परत वाचतो. माझ्या मुला माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव. कोणाचं ज्ञान? परत देवाचं ज्ञान. कोणाचं? देवाचं. माणसाचं ज्ञान नष्ट होईल, काही उपयोग नाही, पण देवाचं ज्ञान आम्हाला देवाकडे नेईल. हालेलुया. माझ्या बोधाकडे तू आपला कान लाव. ही सुरुवात आहे 5व्या अध्यायाची. आणि आज आपल्याला आपले कान आणि मन पूर्णपणे प्रभूकडे लावायचं आहे. कारण इथे म्हातारे फारच कमी आहेत. कोण कोण म्हातारा आहे? हात वर कराल का? 1 2 3. म्हातारी नाही ती. मी पण नाही हात वर केला. हालेलुया. हे ज्ञान जे आज आहे, जे तरुण आहेत आणि तरुण वयामध्ये जी पापं होतात, त्या पापापासून दूर ठेवण्यासाठी आज हा 5वा अध्याय आपल्याला देवानं दिला. तरुणपणामध्ये म्हातारा माणूस जास्त पाप करतो का? नाही. आता 5वी 6वीतल्या मुलांना पण पाप म्हणजे काय ते माहिती आहे. त्यामुळे ह्या वयामध्ये, तरुण वयामध्ये भयंकर पाप होत आहेत. आजच्या काळामध्ये भयंकर पाप फार वाढलेलं आहे. आणि प्रभूनं म्हटल्याप्रमाणे शेवटच्या काळामध्ये पाप फार वाढेल. वाढलं ना? हो की नाही? हो. स्त्री आणि पुरुषामधलं पाप फार वाढलं. म्हणजे कुत्री पण असं करत नाहीत पाप, एवढं पाप आज मनुष्यामध्ये वाढलं. फार वाईट परिस्थिती आहे. आणि हा 5वा अध्याय आपल्याला ज्ञान आणि बोध शिकवतो. आणि तो आज आपण घ्यायचा आहे. प्रत्येक विषयासाठी ज्ञान आपल्याकडे आहे. दुसरं वचन, अशासाठी, हे ज्ञान कशासाठी आहे? अशासाठी की तू विवेक जपून ठेवावा आणि तुझ्या ओठांनी विद्या राखावी. विवेक म्हणजे काय? गेल्या वेळेला आपण पाहिलं, बरं आणि वाईट याचं ज्ञान म्हणजे विवेक. जपून ठेवावा. बरं आणि वाईट काय हे ज्ञान तू काय कर? जपून ठेव. आणि तुझ्या ओठांनी विद्या
राखावी, राखावी. तिसरं वचन आता इथे पापाविषयी आपल्याला देव सांगतो. कारण परस्त्रीचे ओठ मध गाळतात. परस्त्रीच्या ओठामध्ये काय आहे? काय म्हणताय वचन? काय आहे परस्त्रीच्या ओठामध्ये? मध. फार गोड बोलते हो, मधासारखी गोड बोलं. माहिती आहे ना की नाही? बोलत नाही. हां, परस्त्रीचे ओठ काय करतात? मध गाळतात. गोडी गोडी नाही, काय काय रे, गोडी गोडी का काय? गोडी गोडी ना. आता ह्याविषयी मी जास्त खोलात जात नाही, कारण तो विषय नाही आणि सगळ्या इथे माझ्या आया बहिणी आहेत. पण परस्त्रीचे ओठ मध गाळतात. थोडक्यात मी एवढंच तुम्हाला सांगेन की ती परस्त्री जी आहे ती भुलवणारी आहे. काय करणारी आहे? भुलवणारी आहे. गोड गोड बोलेल, बरोबर आहे, पण तिच्या पाठीमागे कोण असतो? हां, हे पक्क लक्षात ठेवा. सैतानानं तिला पकडलेलं आहे, कारण मौलवान जीवाची पारत करावी म्हणून. सैतानानं तिला कशासाठी पकडलेलं आहे? की मौलवान जीव, देवाचा मौलवान मुलगा, तो मौल्यवान आहे. देवासाठी तो मुलगा कसा आहे? मौल्यवान आहे. त्याचा नाश करावा, त्याला फासामध्ये पाडावं, त्याला मोहामध्ये गुंतवावं आणि त्याचा नाश करावा म्हणून काय केलेलं आहे? सैतानानं योजना केलेली आहे की एक परस्त्री, पर म्हणजे परकी, जी बायको, स्वतःची बायको नाही अशी, मोहात पाडावा. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? नीट ऐकाल का? हो, विश्वामित्र कोणाकोणाला माहिती आहे? 1, 2, 3 यांना विश्वामित्र माहिती आहे. आणि कोणाला विश्वामित्र माहिती आहे का? नाही. हिंदू शास्त्रामध्ये एक ऋषी, एक तपस्वी होता. तप करायला, जप करायला, ध्यान करून रात्रंदिवस उपवास, आणि उपवासामध्ये काहीच खायचं नाही आणि देवाचं ध्यान करायचं. तप, त्याला म्हणतात काय? तपस्या, तप. नीट समजून घ्या. असा ऋषी, एक विश्वामित्र नावाचा एक ऋषी तपस्वी होता. अंगाला राख फासून, तुम्हाला माहिती आहे का राख फासणं काय असतं ते? यामध्ये बायबलमध्ये आहे राख फासणं. मग हिंदू धर्म आहे, पण हे सगळे इथूनच आलं आहे ना. तो राख फासून कपाळाला, अंगाला वगैरे सगळी राख. कुठली राख? राख कुठली आणायची? चुलीतली नाही, मशानवटीतली. बघा, माहिती आहे कुठली राख आणायची? मसनवटीतली. मसनवटीतली कशाला? त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. काय म्हणतात? स्मशान वैराग्य. म्हणजे त्या राखेनं तो गृहीत धरतो की माझी पण हीच परिस्थिती उद्या आहे. काय त्याने गृहीत धरलेलं आहे? माझी पण ही स्थिती उद्या होणार आहे, माझी पण ही राख होणार आहे. आज मी दुसऱ्याची लावली आहे, उद्या माझी पण अशीच होणार आहे. तर ही राख फासून, आपल्यामध्ये गोंडताट नेसून म्हटलं, राख फासून गोंडताट नेसून आहे आपल्याकडे, ते पण आहे सगळं. ज्ञान घ्या. अशा रीतीनं त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. तो ऋषी तप करीत बसला होता. त्याचं तप म्हणजे त्याची प्रार्थना, आपल्या भाषेमध्ये तप एवढं वाढलं की कोणाचं तरी आसन डळमळू लागलं. प्रार्थनेनं देव प्रसन्न होईल का घाबरेल? आपल्या प्रार्थना जर एवढ्या वाढल्या तर देव आनंदित होईल का घाबरेल? आनंदित होईल. पण इथे कोणीतरी घाबरला, त्याचं आसन डळमळू लागलं. अरे बापरे, बापरे, आता माझ्यापेक्षा वर जाणार. कोण देव तर घाबरणार नाही आहे. देवाला आनंद होईल की मला प्रसन्न करण्यासाठी सगळं सोडून माझ्या मागे आलेला आहे.
पण इथे कोणाचं तरी आसन म्हणजे सिंहासन डळमळ. बापरे, हा धोका आहे मला. मग त्यानं काय केलं, एका मुलीला, बरं नुसती अशी तशी नाही, एकदम बेस्ट, ऐश्वर्या राय तिच्या पुढे काहीच नाही, अप्सरा, मेनका. हां, किती नावं माहिती आहेत तुम्हाला? एक अप्सरा बोलला, दुसरा मी मेनका बोललो, आणखीन काय माहिती आहेत का? रंभा. आणखीन माहिती आहे का? उर्वशी. आणखीन काही नावं ठेवू नका मुलींना. हालेलुया. पहा, तर अशी ही नावं आहेत ज्या अप्रतिम सौंदर्यवती स्त्रिया असं ज्यांना म्हटलेलं आहे. मग त्यानं मेनकेला पाठवली, याचा तपोभंग करायला पाठवली. काय करायला पाठवली? तपोभंग. म्हणजे त्याची प्रार्थना एवढी जाज्वल्य होती, ती नाहीशी करायची. ती आली. आपल्या पण जीवनामध्ये कोणीतरी परस्त्री येतात की नाही हो? अरे बोलणार नाही, मला माहिती आहे, आता बोलणार नाही तुम्ही. येतात की नाही? अरे नवले येतात की नाही? त्यानं पाठवली. कोणी? ज्याचं सिंहासन डळमळू लागलं. आणि मग ही आली, तिचं नाव मेनका, आणि त्याच्या पुढे मस्तपैकी नाचू लागली, गोड गोड बोलू लागली. हळूहळू करता 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 हा बोलला. काय झाला? बोलला आणि नको ते करून बसला. तो आनंदित झाला. कोण होता तो? आनंदित झाला. कसा पकडला? एवढी प्रार्थना करतो काय रात्रंदिवस? माझ्यापेक्षा वरती जाणार काय तू? थांब. आता आपण ह्यातून काहीतरी धडा घ्यायचा आहे की जेव्हा आम्ही प्रार्थनेत वाढतो, जेव्हा आमची भक्ती वाढते, तेव्हा आमची शक्ती वाढते. प्रार्थना वाढली की काय वाढते? भक्ती वाढते. भक्ती वाढली की शक्ती वाढते. शक्ती वाढली का कोण घाबरतो? सैतान. शक्ती वाढली, तुमची शक्ती वाढली का कोण घाबरतो? सैतान. मग रस्त्यात तो कोणीतरी उभी करतो, सांगतो, लाईन मारते हळूच, तू फार बेस्ट र, तू मला फार आवडं ना? काय म्हणतात तुमच्यात? आवडं ना? हो की नाही? मग काय होतं, ह्याची लाल गळ्याला लागते. कोण जिंकला? जिंकला कोण? अरे बोला ना, कोण जिंकला? हरला कोण? देवाचा पोयरा हरला, सैतान जिंकला. म्हणून तुम्हाला या गोष्टी मी सगळ्या सांगतो आणि इथे त्याविषयी लिहिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? 3रं वचन वाच दादा. कारण परस्त्रीचे ओठ मध गाळतात. फार गोड गोड बोल हो. आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असतं. तिचं तोंड कसं असतं? तेलापेक्षा गुळगुळीत. हात नका फिरू. तिच्या तोंडावर फार बॅड. हालेलुया. तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असतं. परस्त्री. परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू. दवणा म्हणजे काय माहिती आहे का? माहिती आहे का तुम्हाला? दवणा एक कडू भाजी आहे, अतिशय एकदम कडू भाजी, दवणा म्हणतात त्याला. दवण्यासारखी कडू. दुधारी तरवारीपेक्षा सारखी तिखट. दुधारी तरवारीपेक्षा तिखट आहे. तिचे गुण तुम्हाला माहीत नाहीत. कारण तिला कोणी पाठवलेलं आहे? कशासाठी पाठवलेलं आहे? देवाच्या सेवकाचा नाश करावा म्हणून पाठवलेला आहे. होय.
हा अनुभव तुम्हाला येईल जर तुम्ही देवाचे सेवक असाल आणि तुमची प्रार्थना ही प्रभूकडे पोचत असेल तर कोणाचं तरी आसन हलेल आणि तो तिला पाठवेल. तिच्या पाठी कोण असेल? शैतान. म्हणून आपल्यातले कित्येक लोक जुने जे लग्न झालेले होते ते कोणाच्या मागे गेले ना, नवलीच्या मागे गेले ना. हो, खाल्लं त्याला सैतानानं. आता त्यांचा मार्ग संपला. शेवटी ती दवण्यासारखी कडू आणि दुधारी तलवारीसारखे तिखट आहे. 5वं वचन, तिचे पाय मरणाकडे उतरतात. तिचे पाय कुठे उतरतात? मरण म्हणजे नरकाचं मरण. तिचे पाय कुठे उतरतात? मरणाकडे उतरतात. तिची पावले मृतलोकास लागतात. तिची पावलं, बरं ती एकटीच जाईल का मृतलोकात आणि मरणात? नाही, त्याला पण घेऊन जाईल. म्हणून बाळानो काय म्हटलं? माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव, माझ्या बोधाकडे कान दे. कोण म्हणतो? हां, कशासाठी म्हणतो? की आज जे चाललेलं आहे भयंकर, त्यापासून तू आपले पावलं वळवावी मागे आणि आपला जीव राखावा. हालेलुया. आज नीट ऐकून घ्या आणि आपला जीव सांभाळा. हालेलुया. पहा, म्हणून 6वं वचन, म्हणून तिला जीवनाची सपाट वाट सापडत नाही. म्हणून तिला जीवनाची सपाट वाट, चांगली वाट, चांगला रस्ता सापडत नाही. तिचं मार्ग अस्थिर आहेत. तिचा मार्ग अस्थिर आहे हे तिला कळत नाही. तिला कळत नाही. अशा काही स्त्रिया, मुली आहेत ज्या आपल्या नवऱ्याबरोबर समाधानी नाहीत. कारण ती चंचल आहे. अस्थिर म्हणजे चंचल आहे. ती आपल्या नवऱ्यात, आपल्या कुटुंबामध्ये आनंदी नसते. तिला बाहेर खायची सवय लागलेली आहे. घरामध्ये तिला गोड वाटत नाही. आता या गोष्टी मी सगळ्या काही तुम्हाला उघड करून सांगू शकत नाही, कारण माझ्या आया बहिणी आहेत, शेकडो आहेत इथे. पण या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. कुठल्या वेळेला सांगतो? विवाहितांना बोध. लग्न झालेले जे स्त्री आणि पुरुष नवविवाहित जेव्हा आपल्याकडे येतात, त्यांचं मी मार्गदर्शन त्यांना करतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना उघड सांगत असतो. आज नाही सांगू शकत. या अध्यायामध्ये अशा काही गोष्टी आहेत की मी आज त्या तुम्हाला उघडपणे सांगू शकणार नाही. परंतु जेव्हा विवाहितांना बोध हा दिवस आपला ठरलेला असतो, त्यावेळेला मात्र ह्याचा उघड बोध मी करीत असतो. आजपर्यंत केलं, मला वाटतं 3-4 वेळा केलं, नाही का? तर आता आपण पुढं जाऊ. 7वं वचन काय म्हणतंय पहा. तर आता मुलांनो माझे ऐका. हां, मुलांनो. कोण म्हणतो? बाप मुलांना म्हणतो. मुलांनो माझं ऐका व माझ्या तोंडच्या वचनापासून दूर जाऊ नका. येस, माझ्या तोंडच्या वचनापासून दूर जाऊ नका. देवानं शल्मोनाला दिलं, शल्मोनानं आम्हाला दिलं, आणि देव त्याच्या मुखातून जणू आज आपल्याशी बोलत आहे. तो म्हणतो 7व्या वचनामध्ये, तर आता मुलांनो माझं ऐका. आपण ऐकायला आलो ना? कोणाचं? देवाचं. बरोबर आहे. हे जगात नाही मिळणार आपल्याला, इथे मिळेल. तर मुलांनो माझं ऐका, माझ्या तोंडच्या वचनापासून दूर जाऊ नका. माझी वचनं हृदयात ठेव. 8वं वचन, तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख आणि तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको. तुझा मार्ग, तुझा रस्ता तिच्यापासून दूर, तिच्या घराच्या दाराजवळ पण जाऊ नको. नो,
बुलाती है मगर क्या, बुलाती है मगर, अरे बोला, जाने का नाही. हां, सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, पण आता बोलत नाहीत. सगळे हुशार आहेत. होय, मी तुमच्यापेक्षा हुशार आहे. पहा, तू आपलं मार्ग तिच्यापासून दूर राख आणि तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको. नाहीतर काय होईल? गेला तर काय होईल? नाहीतर कदाचित तू आपली अब्रू इतरांच्या हाती आणि आपली वर्ष क्रूर जनांच्या हाती देशील. आमेन. आणि कोणीतरी असेल बाजूला तुला नांगत, अरे हा इकडे कशाला आलाय, हिच्या घरात कशाला आलाय, धरा कुटा. हां, आणि मग फार कुटकाम होतं ना रे. कुटकाम, कोणतं काम? आजूबाजूचे धरतात, कुटतात, ठोकतात. या आमच्या गावात कशाला आला, तिच्या मागे लागलाय, पण वास्तविक ती ह्याच्या मागे लागलेली असते ना. ठोक कोण खातो? घडलंय ना असं. तू आपली अब्रू इतरांच्या हाती आणि आपली वर्ष क्रूर जनांच्या हाती देशील. परस्त्रीच्या नादी लागला की मार खायची पण वेळ येते. कदाचित 10वं वचन, कदाचित तुझ्या बळाने परके भरवले जातील आणि तुझे श्रम परकीयाच्या घरात राहतील. या वचनाचा अर्थ मी तुम्हाला आता उघड सांगणार नाही. गुपचूप विचारा, मग सांगेन, कारण मला काही बंधनं आहेत. तुझ्या अंतकाळी, 11वं वचन, तुझ्या अंतकाळी तुझे मांस व तुझा देह नष्ट होईल, तेव्हा तू शोक करशील. आज जे तू पाप केलं ते तुला कधी आठवेल? तुझ्या शेवटच्या वेळी, जेव्हा मरायची वेळ येते, जेव्हा माणूस अंथरुणावर पडून कुथत असतो, आया 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 बाबा ना, कुदतो ना, फार कुदतो ना, सगळी हाडं एकदम ठणकतात म्हातारपणे. अंतकाळी, शेवटच्या वेळी. मग तो अंत कुठे होईल ते नाही सांगितलेलं इथे. कदाचित तो ॲक्सिडेंटमध्ये होईल, हाडं मोडलेली असतील, कदाचित रोग आतमध्ये शिरलेले असतील, कदाचित ऑपरेशन, हृदयाचं ऑपरेशन, ओपन हार्ट सर्जरी झालेली असेल, वेदना लागलेल्या असतील, तडफडत असेल, पापाचा परिणाम, तेव्हा तुझं मांस नष्ट होईल. हालेलुया. तेव्हा तुझं मांस नष्ट होईल, हाडं राहतील नुसती, आणि तुला आठवेल मी काय पाप केलं, मी काय पाप केलं. तुम्हाला माझी गोष्ट सांगतो, माझी स्वतःची. माझा ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या पायाचे 6 तुकडे झाले. 6 तुकडे. वेदना, मरणाच्या वेदना. जेव्हा तुटला, पूर्णपणे चामडीवरती लोंबकळू लागला आणि मला हॉस्पिटलमध्ये 3 महिने मी खाटेवर पडून होतो. त्या स्थितीमध्ये मला सगळी पापं आठवली. मी काय काय केलं होतं, मी कोणाकोणाला दुखवलं होतं, मी आईला किती वाईट बोललो होतं, मी माझ्या बापाचा किती अपमान केला होता. जे काही मी केलं सगळं आपल्या डोळ्यासमोरून दिसून जातं. जणू काही आता शेवटची वेळ आहे आणि त्यावेळेला प्रभू आपल्याला पश्चाताप करण्याची संधी देतो. आजारपणा काय आहे? आपल्याला पश्चाताप करण्याची संधी देतो. हे सगळं मला आठवू लागलं त्यावेळेला आणि मी रडत होतो. आणि जे मला भेटायला यायचे ना, त्यांना मी सांगायचं, मी तुमचं काही वाईट केलं असेल तर मला क्षमा करा हो. आणि ते पण रडायचे आणि म्हणतं, तू काय आमचं वाईट केलं, तू आमचं काय वाईट नाही केलं. पण माझ्या हृदयाला लागलेली आहे टोचणी. अंतकाळी जणू काय माझा अंतकाळ होता. आणि ते सगळे पश्चाताप मी त्यावेळेला केले, कारण चुकत नाही असं कोणी मनुष्य नाही.
जेव्हा मला देवाचं ज्ञान नव्हतं तेव्हा मी पण लाईन मारली ना रे बाबानो, हो ना. म्हणून तुम्हाला मी अनुभवाची बोल सांगतो की मी पण त्यातून गेलो. पण रडायची पाळी येते, पक्की रडायची पाळी येते. देव ज्याला निवडतो त्याला फटक्याचा मार देतो. मी फटके फार खाल्ले, फार फटके खाल्ले. वचन त्यावेळेला मला ही सगळी वचनं आठवली. काय म्हटलेलं आहे? तुझ्या अंतकाळी 11वं वचन, तुझे मांस व तुझा देह नष्ट होईल तेव्हा तू शोक करशील. शोक कधी करशील म्हटलं आहे? देह असताना का देह नसताना? देह असताना का देह नसताना? अरे बघा, देह नष्ट होईल तेव्हा. हां, म्हणजे देह नाही आहे पण तू आहे. तुझा देह नाही आहे पण तू आहे. आत्मा मरतो का? नाही. देह नष्ट झाला. तुझ्या अंतकाळी तुझे मांस व तुझा देह नष्ट होईल तेव्हा तू शोक करशील. कारण आता तुला सुटकेचा मार्ग नाही. जेव्हा शरीर, देह म्हणजे शरीर होतं तेव्हाच जर तू पश्चाताप करून मागे फिरला असतास तर तुझी ही पाळी आली नसती. बरोबर आहे. पण आता शरीर नाही, शरीर मेलं, जाळलं किंवा गाळलं, काय करायचं ते केलं. पण आता शोक कोण करतोय? देह शोक करतोय का? तो कुजला, मेला, जाळला, राख झाली, काय असेल ते. बरोबर आहे. पण तरी पण शोक करतो आहे, तो आहे, जिवंत आहे, तो शोक करतो आहे. हे आपण असू. मेल्यानंतर ही आपली दशा होईल. ही दशा नाही, ही दुर्दशा होईल. म्हणून बाळांनो, बोध ऐकून घ्या. आज बोध ऐकून घ्या. आज बोध ऐकून घ्या. आणि 12व्या वचनात, तेव्हा तू शोक करशील आणि म्हणशील की मी बोधाला कसं द्वेषलं, मला बोध करण्यात आला होता. कधी म्हणशील तू हे? जिवंत असताना का जिवंत नसताना म्हणशील? जिवंत नसताना म्हणशील, कारण तुझा देह नाश झालेला आहे त्याचा. तेव्हा तू रडशील आणि म्हणशील, अरे मला संधी होती क्षमा मागण्याची, मला संधी होती पश्चाताप करण्याची. मी का बोध मला पण करण्यात आला होता. मीही मंदिरामध्ये जाऊन ही प्रवचनं ऐकली होती, सत्य माझ्यापुढे ठेवलं होतं, तरी पण मी मान ताठ केली. आता मी काय करू? आता संधी, आज तुम्हाला संधी आहे की नाही? उद्या नाही. बाळानो, माझ्या प्रियानो, कोणीतरी तुमच्यावरती फार प्रेम करणारी इथे आहे. तुम्हाला समजेल का? ज्यानं क्रूसावर, वधस्तंभावर तुमच्यासाठी रक्त वाहिलेलं आहे, 3 खिळ्यावर टांगून राहिलेलं आहे, तुमची पापं त्यानं वाहून नेलेली आहेत आणि त्यानं म्हटलेलं आहे, बाळा पाप सोड, बाळा पाप सोड. तू नाश पावशील, तू रडशील, काही उपयोग होणार नाही. म्हणून आज म्हटलेला दिवस आहे, तोपर्यंत तू आपल्या निर्माणकर्त्याला आठव आणि त्याचा बोध तू टाकू नको, त्याची वचनं तू विसरू नको. हालेलुया. पहा, 12वं वचन वाचलं आपण. आणि म्हणशील की मी बोधाला कसं द्वेषलं आणि माझ्या हृदयानं शासन कसं अवमानलं. बाप फटके मारतो की नाही? देवाचा सेवक फटके मारतो की नाही? बोलतो की नाही? झोमतं की नाही? हो ना, जो करतो त्याला झोमतं की नाही? बघा, आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आयडीन माहिती आहे का? आयडीन कोणाकोणाला आयडीन माहिती आहे? एवढ्याच लोकांना. तुम्हाला आयडीन माहिती नाही? अरे जखम झाली का काय लावता तुम्ही? आयोडीन ना लावता का नाही? मग डॉक्टर लावतो का नाही? घरात बाटली असते का नाही? नाही. कोणाच्याच बाटली घरात असते? असते ना. आता समजा ते झोमतं का? केवढं झोमतं? कमी का जास्ती? जास्ती झोमतं. बरं, आता तुम्हाला कुठे अंगाला जखमच नाही आहे आणि आयडीनची बालदी ओतली तुमच्या डोक्यावरून. बालदी, हां, ते बाटलीत असतं, पण मी सांगतो तुम्हाला, बालदी ओतली. चला,
झोंबेल का? नाही. कुठे झोंबेल? जिथे जखम असेल तिथे झोंबेल. मग जो चुकलाय त्याला आजचं वचन झोंबेल, इतरांना झोंबणार नाही. आयडी नाही वचन म्हणजे. हालेलुया. असं येते. हालेलुया. पण आयडीन लावलं तर जखम काय होते? बरी होते का जास्त वाढते? बरी होते. मग आयडीन पाहिजे की नको? मार पाहिजे की नको? बोध पाहिजे की नको? काही लोकांना आवडत नाही, सोडून जातात. टॉर्चर करतं म्हणतात. हालेलुया. पण शहाणा जो आहे, जो देवाचा आत्मा ज्याला चालवतो, तो बोध घेतो आणि त्याला समजतं की मी जर आज बोध घेतला नाही तर उद्या मी जेव्हा मरेन, माझा देह जेव्हा नष्ट होईल तेव्हा मी शोक करीन आणि म्हणेन मी बोधाला कसं द्वेषलं. ही आठवण त्यांना तेव्हा येईल, आज नाही येणार. आज सैतानानं त्यांना कठीण केलेलं असेल. तुम्ही नका हो. तुम्ही माझे फार प्रिय लोक आहात. तुम्ही नका हो. बोध घ्या. हालेलुया. पहा. आणि म्हणशील 12वं वचन, आणि म्हणशील की मी बोधाला कसं द्वेषलं आणि माझ्या हृदयानं शासन म्हणजे शिक्षा कशी अवमानली, म्हणजे धिक्कारली. 13वं वचन, आणि मी आपल्या शिक्षकांचा शब्द ऐकला नाही आणि शिकवणाऱ्यांकडे मी आपला कान लावला नाही. सगळ्यांना मोठ्याने वाचा. वाचा दादा. आणि मी, सगळेजण म्हणा, आणि मी आपल्या शिक्षकांचा शब्द ऐकला नाही आणि मला शिकवणाऱ्यांकडे मी आपला कान लावला नाही. लावला नाही. आठवणी. शिक्षक होते, शिकवणारे होते, मी आपला कान लावला नाही. म्हणून प्रभू पहिल्याच वचनामध्ये म्हणतो, माझ्या मुला माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव. आणि हा शेवटी रडून म्हणतो, मी ऐकलं नाही. तुमच्यामध्ये असे असतील तर मग काय? कारण तुम्हाला हे सांगण्यात येत आहे. आज हे वचन तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात पोचत आहे. हालेलुया. जे आज इथे उपस्थित नाहीत, यूट्यूबवरून हे वचन तुमच्यापर्यंत पोचेल, हजारो लोकांपर्यंत पोचेल, त्यांचे जीव वाचतील. ही वचनं जी आहे ती जे ऐकतील त्यांचे जीव वाचावे आणि त्यांनी पापापासून दूर व्हावं. हालेलुया. हालेलुया. यासाठी देव आम्हाला हे शिकवतो. हे तुम्हाला इतर कुठेच शिकायला मिळणार नाही आहे. उलट काही लोक शिकवतात, इथे एखाद्या हिंदूला जर मारलं, काफिर. हिंदू म्हणजे कोण? काफिर. ख्रिश्चन म्हणजे कोण? काफिर. बौद्ध म्हणजे कोण? काफिर. जे एका विशिष्ट धर्माचे नाहीत. धर्म बरं का, घातक गोष्ट आहे. धर्म म्हणजे अतिशय घातक गोष्ट जर कुठली असेल तर धर्म. जे एका विशिष्ट धर्माचे नाहीत, त्यांना जर मारलं, ठार मारलं, तर त्यांच्या धर्मग्रंथात म्हणे लिहिलं आहे की एकेकाला 72 हूर मिळतील. हूर 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 म्हणजे काय? अप्सरा, मेनका, उर्वशी, रंभा वगैरे वगैरे. किती मिळतील प्रत्येकाला? 72. इथे त्यांना 4-4 करायची परवानगी आहे. इथे किती? 4-4 करायची परवानगी आहे. तरी त्यांचं मन भरत नाही आहे. तरी त्यांना मारायचेच आहेत. ट्रेन बॉम्बस्फोट करून उडवायच्याच आहेत. काय करायचं ते करायचंच आहे. कशासाठी? कारण तिथे त्यानं 72 अप्सरा, म्हणजे एकेकाला किती? 72. एक मारला तर 72 मिळणार बरं का. 2 मारल्या तर 4 मारले तर, अरे करायचं काय यांचं? ही कुठली शिकवण आली ह्यांना? कोणी दिली ही शिकवण? मी म्हणेन ही सैतानाची शिकवण आहे. म्हणून त्यानं त्यांच्यातलं एक जण उठला आणि त्यानं पुस्तक लिहिलं आहे, सॅटॅनिक वर्सेस.
सैतानाची वचनं. सलमान रश्दी या त्यांच्यातल्याच एका लेखकानं लिहिलं आहे, ही सगळी वचनं जी आहे ती सैतानाची वचनं आहेत, सॅटानिक वर्सेस. अभ्यास करा, नाही तर मला विचारा, माझ्याकडे ज्ञानाची मोठी भंडारं भरलेली आहेत, देईन तुम्हाला मी, पण तुम्हाला घेता येईल तर. आपल्या देवानं आपल्याला काय म्हटलं? आज तुम्हाला सांगतो, हजारो लोक धर्म सगळे सोडून सत्याकडे वळत आहेत, धर्माकडे नाही. कुठे वळत आहेत? सत्य काय आहे जे प्रभू येशूनं शिकवलं ते सत्य काय आहे? जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. इथे धर्म नाही, इथे आहे फक्त अडीच अक्षराचा धर्म, प्रेम. बस. आपला धर्म किती आहे? कोणता आहे? अडीच अक्षराचा प्रेम. जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. कारण तुम्ही सर्व भाऊ बहिणी आहात. तुम्ही सर्व कोण आहात? आणि आमचा पिता एक आहे. हालेलुया. आम्ही याला मालिक म्हणत नाही. मालिक म्हटलं तर आपण स्वतःला नोकर समजू. नोकरच म्हणतो ना, मालिक मालिक मालिक. दे पगार बाबा महिना भरला. मालिक मालकाचकडे मागतो ना. मुलगा म्हणेल का मालिक? काय म्हणेल? बापा, माझ्या बापा. आता बापाची संपत्ती ही नोकराची होते का मुलाची होते? मुलाची होते. तुम्ही कोण आहात? मुलं. तुम्ही मालिक नाही म्हणत ना. नाही, भिकारी नाही आहात तुम्ही, नोकर नाही आहात तुम्ही. तुम्ही देवाची पोयरं, लाडके आहात. म्हणून तर तुम्हाला म्हणतो माझ्या मुला. माझ्या नोकरा म्हणत नाही, माझ्या दासा म्हणत नाही. काय म्हणतो? माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव. आमेन. हालेलुया, हालेलुया. पहा, हे किती परमभाग्य आपल्याला मिळालं आहे. हे कुठल्या धर्मानं आपल्याला दिलं का? नाही, नाही. आज आपल्यातले बायका सोडल्या तर मला वाटतं 90% पुरुष दारू पिणारे होते की नाही? एक तरी आहे का इथे? काय बदललं? धर्म बदलला? काय बदललं? जीवन बदललं, मार्ग बदलला. नाशाकडचा मार्ग, नरकाकडचा मार्ग, पापाकडचा मार्ग तो सोडून दिला आणि सत्याकडचा मार्ग. आणि हात जोडून म्हटलं, बाबा इथे मारलंस का माझ्या? इथेही मार. कारण आमच्या गुरुनं, आमच्या पित्यानं आम्हाला काय शिकवलं? जर तुझ्या गालावर कोणी मारला तर काय कर? दुसरा गाल पुढे कर. आपल्यातलं कोणी मारील कोणाला? आपल्याला रस्त्यात धरून कुठला? किती लोक आपल्यावरती खोटे आरोप करून आपल्याला मारतात. अमकं दल, तमका दल, तमका हे अमक मारतात की नाही खोटे आरोप करून? बरोबर आहे. काय करणार आपण? आपण त्यांना मारू शकतो? नाही. त्यांना पूर्ण माहिती आहे की यांना जरी ठार मारलं तरी हे अजिबात मारणार नाहीत. बरोबर आहे. पण जर ते हल्ला करायला आले आणि तुम्ही सगळे उभे राहिलात, दम दिला, तर कुत्र्यासारखे पळत सुटतात. त्यांच्यात हिंमत नाही आहे. तुमच्यामध्ये हिंमत आहे. पण आम्ही बांधलेलो आहोत, कोणालाही मारायचं नाही. असंच म्हणायचं, हे पित्या त्यांना क्षमा कर. ते काय करतात हे त्यांना समजत नाही. देव त्यांना पश्चाताप देईल, त्यांचे डोळे उघडतील आणि म्हणतील सर्व धर्म खोटे आहेत, येशूचा मार्ग सत्य आहे. हालेलुया. आणि आपण सत्याचे सेवक आहोत. आपण कोण आहोत? सत्याचे सेवक, धर्माचे सेवक नाही आणि कधी होऊ पण नका. कसले सेवक व्हा? सत्याचे सेवक. हे सत्य आहे, हे सत्य आहे. एकमेकावर प्रेम करणं हे सत्य आहे. व्यभिचार न करणं हे सत्य आहे.
भ्रष्टाचार न करणं, लाच न घेणं हे सत्य आहे. एकमेकांवर प्रेम करणं हे सत्य आहे. परस्त्रीपासून दूर राहणं हे सत्य आहे. कोणालाही जीव न घेणं, कोणाची हत्या न करणं हे काय आहे? सत्य आहे. आणि आम्ही सत्याचे सेवक आहोत. आमेन. हालेलुया. आम्ही कोण आहोत? सत्याचे सेवक आहोत. आमच्या पुढे कोण चाललेलं आहे? प्रभू येशू. सत्य, मार्ग, जीवन. आणि आम्ही त्याच्या मागे जात आहोत. कुठे जात आहोत? आम्हाला माहिती आहे कुठे जायचं आहे. शाश्वत जीवनाकडे. हालेलुया. हालेलुया. काही लोक स्वतःला साध्वी म्हणवतात. काय म्हणवतात? साध्वी. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसतं का तुम्हाला काही संतत्वाचे गुण? भगवे घातले म्हणजे कोणी साधू होत नाही. होतो का? नाही होत. दिसतात का गुण? मी म्हणेन अशा साध्वी म्हणणाऱ्यापेक्षा आमच्या ह्या स्त्रिया बऱ्या. त्यांच्यात पाप नाही. त्यांच्यात पाप नाही. कपट नाही. खोटे धंदे करायचे नाहीत. बॉम्बस्फोट करणार नाहीत. कोणाला मारणार नाहीत. तर म्हणतील बाई इथे मार, तू मारलंस इथे, आता इथे पण मार, मी तुला क्षमा करते. ह्या साध्व्या इथे बसलेल्या आहेत. आमेन. कुठे आहेत साध्व्या? इथे आहेत. शांत. गर्व नाही, कपट नाही, भांडण नाही, काही नाही, काही नाही. ह्या साध्व्या, या ख्रिस्ताच्या साध्व्या आहेत. ह्या भगव्या साध्व्या नाही आहेत. रंग बदलत नाही ना हृदय. रंग हृदय बदलतो का? नाही. सत्य हृदय बदलतं. आम्ही सत्याचे सेवक आहोत. हालेलुया. प्रभू त्यांचे डोळे उघडो. हालेलुया. आणि त्यांना सत्याच्या मार्गामध्ये आणो. खऱ्या साध्व्या बनव. खऱ्या साध्व्या. ज्यांच्या डोळ्यामध्ये दया आहे, ज्यांच्या डोळ्यामध्ये करुणा आहे, ज्यांच्या हृदयामध्ये वात्सल्य आहे, ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे, सर्वांना हृदयाशी धरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. ती माता आहे. ती खरी साध्वी आहे. हालेलुया. हालेलुया. आणि हेच तुम्ही आज घडत आहात. चला पुढे. आणि 13वे वचन आपण वाचलं. मी माझ्या शिक्षकांचा, मी आपल्या शिक्षकांचा शब्द ऐकला नाही आणि मला शिकवणाऱ्यांकडे मी आपला कान लावला नाही. बाळांनो, अशी परिस्थिती आपली होऊ नये. म्हणून आज जो शिकवणारा शिक्षक आहे त्याच्या शब्दाकडे कान लावा. कारण शिक्षकाचे शब्द त्याच्या घरचे नाहीत तर ते पित्याचे आहेत. आमेन. हालेलुया. समजलं ना? आमेन. आपल्याला नवीन समाज घडवायचा आहे जो अत्यंत शुद्ध आणि शांतिप्रिय असेल. आमेन. जरी आम्ही थोडके लोक असलो तरी प्रभूची शक्ती ही आमच्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर नाही आहे. ते कुकर्मी आहेत. आम्ही सत्कर्मी आहोत. आम्ही कधीच कोणाला मारणार नाही. आम्ही कधीच लाच घेणार नाही. आम्ही कधीच खोटी कामं करणार नाही. आम्ही कधीच कोणालाही खोट्या केसमध्ये फसवून जेलमध्ये टाकणार नाही. नो. कारण आम्ही देवाचे आहोत. आता 14वं वचन तुम्हाला काय शिकवतं? वाचा बघू. मेळा व सभा यांमध्ये मी बहुत करून सर्व दुष्कर्मात असे. हां. मेळा आणि सभा याच्यामध्ये मी बहुत करून सर्वदा दुष्कर्मात असे. एक उदाहरण घेऊ. आपल्या आजूबाजूला काय चालतं आहे? आता गरबाई येईल, बरोबर आहे. आपण सर्व काय केलं? गरब्यामध्ये आपण काय केलं? जेव्हा आपल्याला सत्य माहीत नव्हतं ते मग गरब्यामध्ये आपण कोणतं कर्म केलं? सत्कर्म का दुष्कर्म? तुम्हीच सांगा. गरब्यामध्ये आम्ही मुली बाळीसहित रात्री नाचत होतो ना. सत्कर्म करीत होतो का दुष्कर्म? दुष्कर्म. बरोबर आहे, मान्य आहे सगळ्यांना?
आता गरबे सुरू होतील, सभा मेळा जिथे गर्दी. माझे गायनाकॉलॉजिस्ट स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की गरबा होऊन गेलं की 2 महिन्यात माझ्याकडे ॲबॉर्शन म्हणजे गर्भपात करण्यासाठी रांगा लागतात. म्हणजे या सभा आणि मेळावा तिथे काय घडतं, चांगलं का वाईट, आपण काय करीत होतो, काय बघायला आपण जात होतो गरब्यामध्ये. आता रस्ते गरबे असतात की नाही. हा गरबा आपल्या मराठी लोकांचा खेळ आहे का ना, होता का? माझ्या तरुणपणामध्ये गरबा आमच्याकडे नव्हता, तो गुजरातमधून आला आणि आम्हाला मज्जा करायची आहे म्हणून ते आम्ही घेतलं. बरोबर आहे. रात्री मुलीला आई बाहेर पाठवत नाही गरब्यामध्ये म्हणून मुलगी तमाशा करते, मी जीव देईन म्हणते, ऐकत नाही. काय करायला जायचं आहे तिला गरब्यात? मस्तपैकी वेगळ्या फॅशनचे कपडे, वेगळे जे झाकायचं तेच उघडं असे कपडे. मी जेव्हा बघतो तेव्हा आम्ही म्हणतो, प्रभू या मुली पापात पडतील, ही मुलं पापात पडतील, कोण यानं वाचविल? पापाची खाण इथे आहे. बरं, लग्नाला आपण जातो तेव्हा आपलं लक्ष कुठे असतं? काय शोधते आपली नजर? म्हणजे तरुण लोकांना म्हणतो, यांचे लग्न झालंय न झालंय, नजर कुठे असते? लग्नामध्ये मुली खूप असतात, नजर कुठे असते मुलांची? अरे बोला ना, हातच्या कंकणाला आरसा कशाला? हातातल्या बांगड्यांना, कंकण म्हणजे बांगड्या, हातातल्या बांगड्यांना आरसा कशाला? खरं आहे की नाही? कुठे नजर कुठे असते लग्नामध्ये? काय नांगर? लाईन मारायला सुरुवात. जास्त मुली कुठे पटवतात? अरे बोला, कुठे पटवतात? आणि जास्त पोयरं कुठे पटवतात? कुठे पटवतात? दोघे एकमेकांना पटतात ना तेव्हाच होते ना रे. एकटंच कसा पटेल? फक्त पोयरच पटवतात पोयऱ्या, आणि पोयऱ्या काय करतात? पोरं नाही पटवत. एकटंच कसं पटेल? दोन्ही बाजूंना पटेल ना. तेच लिहिलं इथे. मेळा व सभा यामध्ये बहुत करून मी सर्व दुष्कर्मात असे. सर्व दुष्कर्म. डोळे काय पाहत होते? चांगलं कर्म का दुष्कर्म? ओठ टोमणे मारत होते का? ओठ नाही. पोरांना माहिती आहे कशा टोमण्या मारायचे, ते कोणाला मारायचे. बरोबर लागला पाहिजे, जिथे लागायचं तिथे लागला पाहिजे. आणि त्या पोरी पण बघतात कोण बोलतो. मला माहिती आहेत ना चोराच्या कोणा. हे दुष्कर्म प्रभूच्या वचनाद्वारे, हे दुष्कर्म, ही नजर शुद्ध नाही, ओठ शुद्ध नाहीत, हृदय शुद्ध नाही. दुष्कर्म. आपल्याला चालेल बाळांनो, मुलींनो, आपल्याला चालेल असं नाही. ती मुलगी म्हणेल, प्रभू या मोहात मी पडणार नाही. तू कितीही लाईन मारो, कितीही टोमणे मारो, कितीही कॉमेंट्स करो, मी त्याच्याकडे बघणार नाही. कारण त्याच्यातून सैतान बोलतो. त्याच्यातून कोण बोलतो?
त्याची नजर कोणाची आहे? सैतानाची. त्याचं हृदय कोणाचं आहे? सैतानाचं आहे. माझ्या प्रभू, मुली म्हणतील आमच्या, माझ्या प्रभू या घाणीत मी पडणार नाही, मी दुष्कर्म होऊ देणार नाही, मी पवित्र राहीन मनानं, हृदयानं, शरीरानं, तेव्हा तुम्हाला उत्तम तो जोडीदार देशील. ती स्थिती इथे बुलाती है मगर जाने का नहीं. प्रभू, जी योग्य माझ्यासाठी तू ठेवली असेल, जी शेवटपर्यंत मला साथ देईल, मध्येच माझी साथ सोडून दुसऱ्याबरोबर पळून जाणार नाही, वाईट गोष्टीमध्ये पडणार नाही, अशी स्त्री तुम्हाला दे, अशी स्त्री तुम्हाला दे. शेवटपर्यंत आम्ही जडून राहू आणि तुझं कार्य आम्ही करू. आमेन. असं व्हायला पाहिजे की नको? म्हणून शिक्षकांचा शब्द ऐका, देवाचं वचन म्हणतो, त्या दुष्कर्मामध्ये जाऊ नका, पापाकडे वळू नका. 15वं वचन, तू आपल्याच कूपातून पाणी पी, आपल्याच आडातून वाहते पाणी पी. बायको जी आहे ती जणू काही एक झरा आहे, तिचं पाणी कधी संपत नाही. ती नवऱ्याची तहान नेहमी भागवते. याविषयी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे. विवाहितांना बोध या प्रकरणामध्ये हा झरा, त्याला म्हटलेलं आहे तू आपल्याच कूपातून, आपलीच विहीर. कूप म्हणजे काय? कूप म्हणजे काय? विहीर. पुढे म्हटलेलं आहे आपल्याच आडातून वाहते पाणी पी. तिच्या ठाई तू आनंदित आहेस, ती सर्वदा तुला तृप्त करो, आनंदित करो. जोडी, देवानं जोडलेली जोडी, नाही का? सुखात दुःखात, आजारात आरोग्यात आम्ही एकमेकांशी निष्ठेनं राहू. अभिवचन देतो ना आपण लग्न करताना, इथे तेच म्हटलेलं आहे. तू आपल्याच कूपातून, जणू आपली स्त्री जी आपली पत्नी ही नेहमी पाण्याचा ग्लास, हा पाण्याचा ग्लास नव्हे तर प्रेमाच्या पाण्याचा ग्लास. बरोबर आहे? आपल्याच आडातून वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर व तुझे जलांचे प्रवाह रस्त्यामध्ये व्हावेत काय? घरामध्ये उत्तम बायको प्रेम करणारी असताना तू इतरांकडे कशाला बघतो? तुझे प्रवाह रस्त्यामध्ये व्हावेत काय? तुझ्या प्रेमाचे झरे रस्त्यामध्ये दुसरीच्या मागे जावेत काय? जे तिच्या हक्काचं प्रेम आहे, तिचं आहे, ते आम्ही दुसऱ्यांना द्यावं काय? हॅलो, आवडेल का? देवाला आवडेल का? मांस नष्ट होईल, देह नष्ट होईल, तेव्हा तू शोक करशील की मी ज्ञानाला कसं द्वेषलं. हे आम्हाला शिकवतं, हे ते आपण आज शिकत आहोत. ते झरे तुझेच मात्र असोत, तुझ्याबरोबर इतरांचे नसोत. तुझी खास सगळ्यात उत्तम वस्तू कोणती आहे? सगळ्यात उत्तम वस्तू कोणती आहे? बायको. तू सर्वदा तिच्या प्रेमानं आनंदपूर्ण आहेस. देवानं जोडलेली जोडी, पवित्र जोडी. आनंदाला तोटा नाही, सौख्याला तोटा नाही, प्रेमाला तोटा नाही, तू मी नाही. थोडंफार झालं इकडून तिकडून तरी संध्याकाळी सूर्य मावळ्याच्या आतमध्ये परत समेट, गोडी. आज विचार करा, असं आहे का आपल्या घरात? असं आहे का आपल्या घरात? आहे का आपल्या घरात? मी विवाहितांविषयी बोलतो. आहे का आपल्या घरात? नसेल तर आज हे वचन तुम्हाला पूर्णपणे आशीर्वादित करो. हालेलुया. 75 वर्षाचा म्हातारा मनुष्य तुम्हाला हे सांगत आहे. आणि आमच्याकडे बघा, आम्हा दोघां पती पत्नीकडे बघा. येस, आम्ही तसेच आहोत. जे जोडलं हालेलुया जमेल. प्रियानो, पहा, देव व देवाचं वचन आम्हाला सांगतोय. ते 17वं वचन, ते झरे, तो पाणी, ते वाहतं पाणी, तुझी आवडती हरणी,
तुझीच मात्र असो, तुझ्याबरोबर दुसऱ्याचे नसो, तुझा झरा आशीर्वादित असो. तुझा झरा म्हणजे तुझी बायको, जी तुला नित्य पाणी देते, प्रेमाचं पाणी, बरं का, प्रेमाचं पाणी, आपुलकीचं पाणी, गोडी गोडीचं पाणी नित्य देते. तुझा झरा आशीर्वादित असो. तू आपल्या तरुणपणाच्या बायकोच्या ठाई हर्षित आहेस. काय म्हटलेलं आहे बाळानं? तू आपल्या तरुणपणाच्या बायकोच्या ठाई हर्षित आहेस, आनंदित आहेस. तुझी बायको तुझा जिवंत पाण्याचा झरा आहे, तुझा सर्वदा भरलेला आड आहे, विहीर आहे. ती सुकणार नाही, सुकू देऊ नको. हालेलुया. हे पुरुषांच्या हातामध्ये आहे तिला जपणं आणि सांभाळणं, कारण स्त्री हे नाजूक पात्र आहे. त्याच्याबरोबर भयानक पण आहे, ओ आग पण आहे. पेटली ना विझवता नाही येणार. भांडखोर बायकोच्या बरोबर घरात राहण्यापेक्षा धाब्यावर राहणेलं बरं. धाबा माहिती आहे का? धाबा फार उंच असतो तो. तिकडे राहिलेलं बरं. तुमच्यामध्ये नवऱ्याबरोबर भांडणाऱ्या बायका कोण कोण आहेत? हात वर कराल का? मला माहिती एक पण नाही करणार, तरी पण विचारतो. आता तुम्ही सांगा, तुमच्याबरोबर भांडणारी बायको कोण? कोणाची बायको भांडखोर आहे सांगा बघू. एक पण हात नाही वर करणार, कारण घरी गेल्यानंतर टाळ. हालेलुया. पण लक्षात ठेवा, तुमचा नवरा जर तुमच्यामुळे आनंदित नसेल तर तुमच्यामध्ये चूक आहे, दोष आहे. कारण तुमचं घर तुम्हालाच उभं करायचं आहे. सुज्ञ स्त्री काय करते? घर बांधते. आणि मूर्ख काय करते? घर पाडून टाकते. आता मला सांगा, नवऱ्याला फार प्रेमानं सांभाळलं आहे, रोज गोडी गोडी केली आहे, अशा किती जणी आहेत? मला माहिती, एक पण नाही सांगणार कोण आहेत त्या. पण ज्यानं अशी बायको मिळाली ती नवरे सुखी. ते नवरे सुखी. बायकांच्या हातात आहे नवऱ्याला कसा बरोबर मोठीत ठेवायचा. गुपित सांगतो तुम्हाला, आता नाही सांगणार, जाऊ दे, नंतर सांगेन. गुपचूप मला सांगा. मला जर तुम्ही विचाराल की मी माझ्या नवऱ्याला कसं सुखी करू, तर मी तुम्हाला गुपचूप सांगेन काय ते. पण तुमची इच्छा मात्र पाहिजे नवऱ्याला सुखी करायचं. बरं, बायकोला सुखी कसं करायचं ह्याचा जर तुम्हाला मंत्र पाहिजे असेल तर मी देईन. माझ्याकडे मंत्र खूप आहेत, पण मला गुपचूप भेटा. अशासाठी की यात्यातील कोणीही पापाकडे जाऊ नये आणि सैतानाच्या पंजामध्ये सापडू नये, म्हणून ही वचनं आपल्यासाठी लिहिलेली आहेत. बरोबर आहे. तुझा झरा आशीर्वादित असो. तुझा झरा, तुझी बायको आशीर्वादित असो. तू आपल्या तरुणपणाच्या बायकोच्या ठाई आनंदित आहेस. आशीर्वाद. इथे येऊन देखील हा आशीर्वाद तुम्हाला नसेल तर काहीतरी चुकलं आहे. मग मला भेटा, एकट्यानं भेटा. लाजू नका, लाजू नका. एकट्यानं भेटा. मग मी तुम्हाला सांगेन, काही मंत्र देईन. ते मंत्र बोलले की सगळं एकदम छान होतं. हा, हालेलुया. मला माहिती आहे ना सगळे मंत्र, घाबरू नका. मला फक्त भेटा तुम्ही. आता 19व वचन. आवडती हरिणी व सुरेख रानशेळी याप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त करोत आणि नित्य तिच्या प्रेमाने तू आनंदपूर्ण ऐस. याचं तपशीलवार विवेचन मी इथे करू शकत नाही, मला क्षमा करा. पण मला गुपचूप भेटलात तर मी तुम्हाला तपशीलवार सांगेन काय ते. इथे पण एक मंत्र आहे, पहा. तू नित्य तिच्या प्रेमानं आनंदपूर्ण आहेस. 20व वचन. तर माझ्या मुला, तू परस्त्रीकडून का मोहित व्हावं? देव स्वतः तुम्हाला प्रश्न विचारतो. माझ्या मुला, तू परस्त्रीकडून, तुझ्या घरामध्ये सोनं असताना तू खापरीच्या मागे कशाला लागावं?
ती जास्त चमकते म्हणून? नो, शेवटी घात आणि नाश. सांभाळा, सांभाळा. तू परस्त्रीकडून का मोहित व्हावं आणि परक्या स्त्रीच्या उरांचे आलिंगन कशाला करावं? परक्या स्त्रीला मिठीत कशाला घ्यावं? नाश पावशील, बर्बाद होशील. ती आग आहे, आगीशी खेळू नका, घर बर्बाद होईल. कारण 21 वचन, मनुष्याचे मार्ग यहोवाच्या डोळ्यासमोर आहेत. तुमचा एकही मार्ग चुकलेला, देवापासून गुप्त राहिलेला नाही. तुमच्या मनामध्ये येणारा विचार, त्या परस्त्रीविषयी विचार जरी आला तरी तो लिहिला गेला. शेवटच्या काळी तुझा देह नष्ट होईल तेव्हा तू रडशील. या विचारामुळे तू रडशील की मी बहुत करून दुष्कर्मात होतो, सभा मेळे ह्याच्यामध्ये मी पापच केलं आणि माझ्या खात्यामध्ये पापच भरलेला आहे. मग तू रडशील. म्हणून आज म्हटलेला दिवस आहे, तोपर्यंत तू पश्चाताप कर. आमेन, हालेलुया. आणि कारण 21 वचन, कारण मनुष्याचे मार्ग यहोवाच्या डोळ्यांसमोर आहेत आणि तो त्याच्या सर्व वाटांविषयी विचार करतो. त्याच्या सगळ्या मार्गांविषयी तो विचार करतो. नाक्यावर कोण कोण उभा राहतो आणि कुठे कुठे बघतो, देव पाहतो. रात्री बिछाण्यावर झोपताना आम्ही कुठला विचार करतो, देव पाहतो. कारण देव राहतो कुठे? आकाशात, इथे. मग तुमच्या मनातले विचार हे त्याला नाही का समजत? इथे राहतो ना तो, मग विचार पण तो जाणतो. तो जर कुठे आकाशात असता तर आपले विचार त्याला समजले नसते. पण तो कुठे राहतो? हृदयात. मग हृदयामध्ये जे विचार येतात ते सर्व प्रभू जाणत नाही का? मग ते विचार प्रभूला आनंद देतात की दुःख देतात? हा विचार करायचा. प्रभू, या माझ्या विचारानं तुला आनंद झाला का दुःख झालं? काय झालं? माझं अंतःकरण कशानं विटाळलं? या विचारांनी, परस्त्रीच्या विचारांनी माझं हृदय विटाळलं, घाणेरडं झालं का? प्रभू, मी तुला स्तुती कुठल्या हृदयानं करू? मी तुझी आराधना कुठल्या हृदयानं करू? कारण हे तर विटाळलेलं आहे, घाणीनं भरलेलं आहे. या घाणीतून निघालेली प्रार्थना तुला मान्य होईल का? हा विचार करायचा. आत्ता, उद्या वेळ नाही. समजा की आजच आपण ॲक्सिडेंटमध्ये कुठे कसंही करोना येईल, पण देह नसेल आणि रडणं आणि दात खाणं होईल. मग काय? आजच प्रभू, नाही, माझं हृदय तुझं मंदिर आहे. आता यापुढे या मंदिरामध्ये घाणेरडा विचारसुद्धा नाही. मोबाईल दूर करा. मोबाईलमध्ये फक्त देवाची वचनं पहा. घाणेरड्या गोष्टी पाहू नका. तुमचं हृदय विटाळेल. त्यात प्रभू राहणार नाही, तुम्हाला सोडून जाईल आणि मग सैतान तुमचा ताबा पूर्णपणे घेईल. कोणाला ठेवायचं हृदयामध्ये? आज मला उत्तर द्या. कोणाला ठेवायचं हृदयामध्ये? सैतानाला का प्रभूला? प्रभूला. आता प्रभू कशानं जाईल हृदयातून? एक वाईट विचारामध्ये जर आपण गुंतलो आणि ती घाण हृदयात आली तर प्रभू तिथे राहणार नाही, निघून जाईल आणि ताबडतोब सैतान ताबा घेईल. म्हणून प्रभूनं वचन, सैतानाला ठिकाण देऊ नका. हृदय हे त्याचं ठिकाण आहे. एक तर प्रभू किंवा सैतान, दोघातला कोणतरी राहील. आज सांगा, प्रभू, मी तुला घेतो, सैतानाला मी हाकलून लावतो. यापुढे हे हृदय तुझं, तुझ्याच विचारानं, तुझ्याच ज्ञानानं मी चालेन. नाही तर काय होईल? 22, दुष्टाचे स्वतःचेच अन्याय त्याला धरतील. काय होईल? दुष्टाचे स्वतःचेच अन्याय त्याला धरतील. तो आपल्याच पापाच्या बंधात सापडेल. आपल्याच पापाच्या, दुसऱ्याच्या नाही, आपल्याच पापाच्या बंधनात सापडेल. तो शिक्षणाच्या उणिवेमुळे मरेल आणि आपल्या फार मूर्खपणानं बहकून जाईल, नाश पावेल. बोला, काय करता?
सैतानाला घ्यायचा का प्रभूला घ्यायचा? करा आसपास डोळे बंद करा. तुमचं जीवन तुमच्या हाती. जीवन अथवा मरण निवडून घ्या. शिवा